30 students are on the verge of ending their diploma education, and most of the students are thinking about we have to go for renowned industries or go for higher studies. But some innovative students and extraordinary, I can say the extraordinary students are there. They are thinking about to start their startup, their businesses. So for these kind of students, we are organizing that kind of the entrepreneurship motivational workshop. Some categories of students are also there. They are required. They should require some motivations and some push-ups so that they can do their career in the entrepreneurship. So far, such objectives, we are organizing that kind of the programs. Now, I request Honorable Principal Sir to share their thoughts on this occasion. Please, sir. Thank you, sir. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट वर्कशॉप, त्या वर्कशॉपसाठी प्रेझेंट असलेले गोखले सर आणि गोखले मॅडम, कोरोनानंतर माझ्या अनुभवाने त्यांचं इंटरॅक्शन फार दिवसानंतर झालं स्टुडंटसाठी, आणि मध्यंतरी एक रिक्वेस्ट पण करायची होती सरांना, सर पण राहून गेली. त्यांचा एक दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृती हा अतिशय गाजलेला विषय आहे, आणि त्याच्यातून बरेचसे साऊंड कमी करता का, आवाज हे होतो, तर अतिशय बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं हे वर्कशॉप हे अतिशय फेमस झालेलं आहे, आणि जिथून त्याचे काही व्ह्यूज मिळाले मला, त्या व्ह्यूजमधून असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांची दुर्ग संस्कृती आणि त्याच्यातून कार्य कसं साध्य केलं हे सगळं त्याच्यात पुस्तक पण त्यांनी पब्लिश केलेलं आहे. आपल्या लायब्ररीसाठी आपण रिक्वायरमेंट पण दिली सर, काय झालं त्याचं? येणार सर, ते बाय पोस्ट जे आहे ते लेट होणार, थोडा रिक्वायरमेंट टाकलेली आहे, आपण येणार आहे बाय पोस्ट चालू. नाही पण काय झालं पुढे, काय झालं? पोस्टिंग झालं सर त्यांचं, माहिती येत आहे ट्रॅव्हलमध्ये येत आहे. हो, अतिशय चांगले आहेत, त्यांनी पब्लिश पण केलेले आहेत, त्याची रिक्वायरमेंट आपण लायब्ररीसाठी देतोय. तुम्ही जरूर ते बुक्स वाचा. आजचा जो प्रोग्राम आहे तो एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट रिलेटेड आहे. एंटरप्रेनरशिप और एंटरप्रेनर, ॲज ए एंटरप्रेनर आपण बऱ्याच वेळेला एखादा प्रोजेक्ट इनिशिएट करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याचे फायनान्शियल सपोर्ट्स काय असतात, नोकरी मागे न धावता एंटरप्रेनरच का व्हायचं, या सगळ्या गोष्टींबद्दलचं जे काही तुमच्या व्ह्यूज असतील किंवा तुमच्या मनात ज्या शंका असतील त्याचं निरसन ह्या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि एंटरप्रेनरशिप प्रोग्राममध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की एंटरप्रेनर होण्यासाठी आपण जर एखादा कुठला प्रोजेक्ट करायचा, तुम्ही सगळे फायनल इयरला विद्यार्थी आहात आणि तुम्हाला आज प्रोजेक्ट करायचा आहे, तुमचा स्वतःचा एक प्रोजेक्ट करायचा आहे, त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आपण काय काय करतो आणि जे करतो त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे सुद्धा तुम्हाला या सेशन मधून क्लिअर होईल. कारण एखादा प्रोजेक्ट करायचा म्हणजे काय झालं, थोडक्यात एखादा बिझनेस चालू करण्यासारखंच झालं. प्रोजेक्ट असेल म्हणजे काय झालं, तुम्हाला रिक्वायरमेंट अनालिसिस करावे लागते. व्हॉट इज रिक्वायरमेंट इन करंट मार्केट. आपण जे प्रोजेक्ट आहे तसेच प्रोजेक्ट करतो का, वी वॉन्ट न्यू थिंग. ओके, म्हणजे तुम्ही काय करता, एखादा प्रोजेक्ट तुम्ही डिसाईड करता तर प्रोजेक्ट करताना सगळ्यात पहिले आपली पहिली ऍक्टिव्हिटी असते म्हणजे कम्युनिकेशन ऍक्टिव्हिटी. यू कॅन स्टार्ट विथ कम्युनिकेशन, कलेक्ट द रिक्वायरमेंट फ्रॉम डिफरंट पर्सन्स इन्व्हॉल्विंग इन द प्रोजेक्ट. ओके, और डिफरंट peoples or different project available in the market. You can collect the requirement through communication activity. After collecting the requirement, we are starting the planning. Okay, we are made proper plan. बऱ्याच वेळेला एक्झाम्पल देत असतो की प्लॅनिंग ऍक्टिव्हिटी ही काम महत्वाची असते. आपण प्रोजेक्ट करतो आणि शेवटच्या दिवशी पार आपण एक्सटर्नल येऊन जातो आणि एक्सटर्नल आल्यानंतर आपला प्रोजेक्ट रन नाही होत. त्याच्या मागचं सगळ्यात मेन रिझन काय असतं, आपलं प्लॅनिंग कुठेतरी फेल झालेलं असतं. प्लॅन काय असतो, इट इज अ रोड मॅप टू कन्स्ट्रक्ट द प्रोजेक्ट.
तो रोडमॅप आपल्या समोर क्लिअर पाहिजे. आपल्याला काय करायचंय, किती दिवसात करायचंय. कारण प्लॅनिंग ऍक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचे डेज ऑर मंथ्स आर इन्व्हॉल्व्ड. ओके, त्या डेज आणि मंथनुसार आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे. प्लॅनिंग असेल तर मग तुम्हाला पुढची ऍक्टिव्हिटी असते, कोणती असते, मॉडेल्स क्रिएट करायचे असतात. काय कन्स्ट्रक्ट करताय त्याचं मॉडेलिंग होईल. मॉडेलिंग होत असताना तुमचे दोन प्रकारचे मॉडेल तयार होतात, अनालिसिस मॉडेल अँड डिझाईन मॉडेल. म्हणजे त्याचा अनालिसिस केलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर फायनली एक डिझाईन. डिझाईन इज ए ब्लूप्रिंट ऑफ युअर प्रोजेक्ट. त्याची एक डिझाईन तुमच्या समोर रेडी पाहिजे. मॉडेल झालं तर नंतर तुम्ही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीकडे जातात. जसं मॉडेल बनलंय त्या मॉडेलचं तुम्हाला ऍक्च्युअल प्रॉडक्ट कन्स्ट्रक्ट करायचंय. कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चालू करतात आणि त्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये मग तुमचं फायनल प्रॉडक्ट रिलेटेड जे काही असेंब्ली असतील, डिसेंब्ली असतील त्याला तुम्ही स्टार्ट करतात. कन्स्ट्रक्शन करत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी पुन्हा विचार करावा लागतो. त्याचे कमर्शियल अँड फायनान्शियल नीड्स काय आहेत तुमच्या समोर. एंटरप्रेनर प्रोग्राम मध्ये मी हे का सांगतोय, कारण तुम्ही एंटरप्रेनर होताना सुद्धा एखादा प्रोजेक्ट चालू करणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला इन्व्हॉल्व कराव्या लागतील. या गोष्टी आपण स्मूथली ऍज अ सिलेबस म्हणून शिकवतो पण त्याला आपण सिरियसली घेत नाही. म्हणून आपण सेपरेट वर्कशॉप ठेवतो. कशाचा, एंटरप्रेनरशिप, हाऊ टू वी आर सेल्फ ॲज अ एंटरप्रेनर. ओके, मग कन्स्ट्रक्शन झालं तर फायनली आपण काय करतो, तो प्रॉडक्ट ज्याच्यासाठी बनवला त्याला डिप्लॉयमेंट फेज. डिप्लॉयमेंट फेज मध्ये तुमच्या फायनल प्रॉडक्टची काय असते, टेस्ट. ओके, आणि तो प्रॉडक्ट प्रॉपर आहे नाही आहे, त्याच्यामधून बेनिफिट काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण चेक करत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला एंटरप्रेनर कसं होता येईल, एखादा प्रोजेक्ट सुरू कसा करता येईल, त्याचे फायनान्शियल सपोर्ट्स काय असतील, या सगळ्या गोष्टींपर्यंत सर जातील. मी पुन्हा SND पॉलिटेक्निकमध्ये सरांचं स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाची पुन्हा जी रूपरेषा असतील ती टाकसांगे सर डिसाईड करतील. थँक्यू. थँक्यू सर. Gokhale family running Gokhale Advanced Training Institute, Jalgaon, since many years, last many years, they have objective to the training program. They have objective to conduct the training programs to orient the students towards the importance of entrepreneurship, overview of entrepreneur and its management, which will help in motivating them to start their own businesses. Actually, this is a very in short introduction. Now I would like to request Gokhale sir to give brief introduction of their institution, their organization, their activities, and also start this program. Please sir. Thank you, sir. At the outset, let me thank Santosh and Darani Polytechnic, the management, principal sir and the staff members for giving us this opportunity to interact with you on entrepreneurship, motivation and development. अशा दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत. हा जो वर्कशॉप आहे याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत, तर आपण एंटरप्रेन्योरशिप, उद्योजक कोणाला म्हणायचं, त्याची कौशल्य काय असतात, कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात, हा एक भाग आहे. एंटरप्रेनर म्हणजे व्यवसाय चालू करताना त्याच्यासोबत तुम्हाला व्यवस्थापन, मॅनेजमेंट हे कसं करावं लागतं हे पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ऍक्च्युअल मी तुमच्या समोर 2-3 केस स्टडीज सांगणार आहे की ज्या आत्ता सध्याला टॉप लिस्ट वरती आहेत. कोण कोण अनेक व्यवसाय आहेत पण त्यातलं डिप्लोमा झाल्यानंतर मुलं काय काय करू शकतात, असे काही 2-3 व्यवसाय आयडेंटिफाय केलेले आहेत की जे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर या मुलांना उपयोगी पडतील. त्याच्यानंतर मॅनेजमेंट सोबतच तुम्हाला ब्रँडिंग, मार्केटिंग सुद्धा बघावं लागतं तुमच्या व्यवसायाचं, त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल.
काही गोष्टी या उद्या कव्हर होतील. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कोणकोणत्या आहेत? तर अनेक शासकीय योजना आहेत ज्या मदत करतात. पैसे नसले, माझ्याकडे पैसे नाही, मी कसा काय व्यवसाय चालू करू हे म्हणणं चूक आहे. तुमच्याकडे आयडिया सगळ्यात महत्वाची आहे. ती आयडिया असली तर पैसे उभे राहतात, पैसे उभे करता येतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ज्या महत्वाच्या स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. थोडंसं IPR बद्दल पण बोलणार आहे, कारण बिझनेसमध्ये IPR खूप महत्वाचा आहे. दॅट इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ज्याच्यामध्ये ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. त्याच्यानंतर स्टार्टअप इंडिया ही जी स्कीम आहे याच्याबद्दलही तुम्हाला काही गोष्टी मी सांगणार आहे. असा हा सगळा आपला, आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज असणार आहे. प्रेझेंटेशन्स हे फक्त सपोर्ट करण्यासाठी आहेत. काही व्हिडिओज आहेत, काही ऍक्टिव्हिटीज आहेत. तर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही निराळीने सहभाग घ्या. काकसांडे सर आणि प्रिन्सिपल सर जाधव सरांनी जसं सांगितलं तसं आमच्या इन्स्टिट्यूटला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या मागच्या 11 वर्षांमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी 50-55 हजार व्यक्तींपर्यंत आम्ही वेगवेगळ्या ट्रेनिंग सेशन्सच्या माध्यमातून पोहोचलो आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्यासारखे स्टुडंट्स आहेत, वेगवेगळ्या कॉलेजेसची प्राध्यापक मंडळी आहेत, इंडस्ट्रीमधले वर्कर्स आहेत, इंडस्ट्रीमधले मॅनेजर्स आहेत, इंडस्ट्रीचे ओनर्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल MACD असतं किंवा पाटबंधारे विभाग असतं, PWD असतं. तिथे काम करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत म्हणजे शासकीय संस्थांमधले, त्यांच्यासाठी आम्ही ट्रेनिंग घेतो. विद्यापीठातल्या लोकांसाठी आम्ही ट्रेनिंग घेतो. असं वेगवेगळं सगळं मिळून एक 50-55-60 हजार लोकांपर्यंत आम्ही वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे. आणि ज्याचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी जाधव सरांनी केला, तर ते दुर्ग संस्कृती या विषयावरती मागच्या 5 वर्षांपासून स्पेसिफिकली काम चालू आहे की शिवाजी महाराजांचे गड किल्ले आजच्या काळातही आपल्याला कसे उपयोगी पडतात. आणि नुसते उपयोगी पडतात असं नाही, तर महाराजांचं व्यवस्थापन काय होतं. आणि आज आपल्याला जर पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, इव्हन इन एंटरप्रेन्युअरशिप, तर त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांचे जे वेगवेगळे विचार आहेत किंवा महाराजांच्या कृती आहेत, वेगवेगळ्या मोहिमा आहेत, तो एंटरप्रेन्युअरशिपचा एक खूप मोठा भाग होता. त्याच्यावरही आम्ही काम करतो आणि पुस्तकं आहेत, ट्रेनिंग आहे, अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. पुन्हा एकदा SND जगदंबा एज्युकेशन सोसायटी, SND परिवाराचे मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी ही संधी दिली तुमच्यासोबत 2 दिवस उद्योजकता विकास, एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट या विषयावरती तुमच्यासोबत इंटरॅक्ट करण्याची आणि ट्रेनिंग घेण्याची. धन्यवाद.